पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि येत्या 19 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते याच नवीन टर्मिनलचं उद्घाटन जे आहे ते होण्याची शक्यता आहे। जवळपास 60,000 चौरस फुटाचं हे संपूर्ण नवीन टर्मिनलचं क्षेत्रफळ आहे। 34 चेक इन काउंटर जे आहेत ते या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत। पुणे विमानतळावरती प्रवाशांची गर्दी जी आहे ती दिवसेंदिवस वाढते, मात्र चेक इनची मोठी समस्या जी आहे ती प्रवाशांना जाणवत होती, त्यामुळे नवीन टर्मिनलचं बांधकाम जे आहे ते करण्यात आलेलं आहे। जवळपास 500 कोटी रुपये निधी जो आहे तो या नवीन टर्मिनलच्या कामासाठी खर्च करण्यात आलेला आहे। पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नुकतीच आता टर्मिनलची पाहणी जी आहे ती झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती आज संपूर्ण नवीन टर्मिनलची पाहणी जी आहे ती अजित पवारांकडून करण्यात येते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस नवीन टर्मिनल सुरू होईल त्यावेळेस वर्षाला जवळपास 1 कोटी प्रवासी क्षमता जी आहे त्या नवीन टर्मिनलची असणार आहे आणि याच नवीन टर्मिनलचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 19 तारखेला होतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचा दौरा जो आहे तो 19 तारखेला असणार आहे। शिवनेरीवरती सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेणार आहेत आणि साताऱ्यामध्ये सुद्धा कार्यक्रमाच्या निमित्तानं हजेरी लावतील। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यातला नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त जो आहे तो 19 तारखेला ठरू शकतो, कारण याच नवीन टर्मिनलचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केलं जाईल। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।